बोरिवली पश्चिम लिंक रोड अग्निशमन दलाच्या जवळ एका जखमी महिलेची माहिती मिळताच बोरिवली येथील निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेला रुग्णवाहिकेने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले। महिलेला रुग्णालयात दाखल केले तेव्हा ती बेशुद्ध होती। त्यामुळे काल शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला आणि तरुणाला अटक केली व त्याचसोबत गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। या संदर्भात बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक यांनी सांगितले की 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच आमचे निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी महिला बेशुद्ध होती। माजी नगरसेवक शिवा शेट्टी आणि इतरांच्या मदतीने महिलेला शताब्दी रुग्णालयाच्या ICUमध्ये दाखल करण्यात आले। शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांना जबाब दिला की ती 3 मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेली होती। गाडी विनीत शंकरलाल दिया चालवत होता। 2 मित्रांना सोडल्यानंतर तो बोरिवलीच्या MHB कॉलनीत महिलेला सोडण्यासाठी जात होता। तेव्हा फायर ब्रिगेड जवळील लिंक रोडवर वाद झाला। विनीतने त्याच्या मैत्रिणीला मारले। विनीतने गाडी सुरू करताच ती महिला गाडीच्या हुडवर चढली। विनीतने गाडी पुढे सरकवली आणि ती महिला पडली। गाडीने तिला धडक दिली आणि ती बेशुद्ध झाली व त्याचसोबत तो पळून गेला। महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी विनीतला अटक केली आहे। कार क्रमांक MH47AB7935 देखील जप्त केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आतमध्ये गाडी गाडी चेक कर ना तुझ्या फ्रेंडच्या वगैरे घेऊन जा काय गाडी दिनांक 23/10/25 रोजी सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान एका नेक्सॉन गाडीने एका महिलेस ॲक्सिडेंट करून पळून गेली असा आम्हाला कॉल प्राप्त झाला। त्यानुसार आमच्या पोलीस स्टेशनचे निर्भया पथकाचे अधिकारी लोखंडे हे गाडीसह त्या ठिकाणी पोहोचले। त्या दरम्यान स्थानिक लोक त्या ठिकाणी जमले होते। महिला रस्त्यावर निश्चित पडली होती, बेशुद्ध अवस्थेत पडली होती। तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने आमच्या निर्भया पथकाच्या महिला सूर्यवंशी तसेच PSI लोखंडे यांनी आणि स्थानिक लोकांनी मिळून एक ॲम्ब्युलन्स बोलवून त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन तिला शताब्दी रुग्णालय कांदिवली या ठिकाणी आंतररुग्ण म्हणून दाखल केले। ती महिला बोलण्याच्या अवस्थेत नव्हती। तेथील डॉक्टरांनी त्यांना ICUमध्ये दाखल करून तिच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार चालू केले। नमूद महिला ही होशमध्ये नसल्यामुळे त्यावेळी तिचा जबाब घेता आला नाही। ज्यावेळी ती संध्याकाळी ज्यावेळी ती शुद्धीवर आली त्यावेळी आमचे महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी तिच्याकडे चौकशी केली। सदर ठिकाणी डॉक्टर होते। सदर चौकशीमध्ये नमूद महिलेने तिच्यासोबत तिने विनय या नावाच्या इसम आणि त्याचे 2 मित्र यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होते। सदरची पार्टी संपवून ते गाडीतून फिरत होते आणि गाडीतून फिरत असताना सकाळी 6च्या दरम्यान त्यांच्यासोबत असलेले विनीतचे 2 मित्र यांना सुमेरनगर जंक्शन येथे सोडलं आणि त्या महिलेने तिचा पत्ता IC कॉलनी MHB कॉलनी असं सांगितलं होतं। म्हणून तिला लिंक रोडने डॉन बॉस्को सिग्नलच्या ठिकाणी आली
आणि डॉन बॉस्को सिग्नलच्या ठिकाणाहून गाडी अग्निशमन दलाच्या समोरून जात असताना तिचा मोबाईल वाजला. तो मोबाईल कोणाचा होता हे काही माहिती नव्हतं, परंतु तो मोबाईल वाजला हा त्या गाडी चालकाचा होता असं त्याचं म्हणणं आहे. आणि तिने तो मोबाईल आपला आहे सांगून त्याच्याशी भांडण झालं. त्याने गाडी त्या ठिकाणी उभी केली. त्याच्याकडनं तो मोबाईल काढून घेतात. त्याच्यात त्यांनी शिवीगाळ करून तिला मारहाण केली आणि तो गाडीच्या बाहेर आला गाडी उभी करून. तेवढ्यात ती गाडीच्या बाहेर उतरली. तसा तो आतमध्ये बसला आणि त्या दरम्यान ती महिला गाडीच्या बोनेटवर चढली आणि बोनेटवर चढली असतानासुद्धा त्याने तिला खाली न उतरवता गाडी चालवत पुढे नेलं आणि ती पुढे घसरून गाडीच्या खाली पडली. तरीसुद्धा त्याने गाडी उभी न करता तिच्या अंगावर गाडी घालून पळून गेला. म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता नमूद महिलेने तक्रार दिली. त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्या नमूद आरोपीतास अटक करून त्याला सध्या तो पोलीस कोठडीत आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.